माझं छान मी आवरून घेतलं. देवपूजा झालेली आहे. सकाळी यांनीच केलेली देवपूजा, त्याच्यामुळे मला ते आता बरं पडलं. आणि आता फक्त कपडे वगैरे घडी करायची जी कामं आहेत मग तुम्हाला मी दाखवलं. आणि बाहेरचं काय होते ना, असंच ठेवलं की खूप घाण वाटते. तिथूनच यायचं मग नको वाटते सगळं. त्यामुळे मग ते सारखं क्लीन करत राहावं लागते आणि एवढं थकल्यासारखं झालंय ना, वरती जायचं, टेरेसवर पाणी मारायचं, भिंत्यांना पाणी मारायचं, घरातली कामं खूप सारं हेक्टिक जाते. आणि आत्ता माझे पाय एवढे प्रचंड दुखतायत ना, की मला अक्षरशः उभं राहावत नाहीये. इतका त्रास होतोय आणि चेहऱ्यावरून पण थोडाफार थकवा जाणवत असेल. छान असं आवरून कुठेतरी जावं किंवा बसावं घरात असंही नाही करता येत आहे. अगदी जेमतेम गोष्टी सगळ्या चालू आहेत सध्या. म्हणजे जसं होतंय, जे होतंय ते. आता 12:45 झालाय. आता 15 ते 20 मिनिटामध्ये ग्रेशू पण येईल आता घरी. तर चला हे सगळं आवरून घेते आणि जमल्यास व्हिडिओ कंटिन्यू करते. आता जस्ट मी इथं पाणी भरायला आली, कारण दिवसभर होतं पाणी. बघून गेलेले दुपारी एकदा, पण याच्यामध्ये पाणी होतं आणि आत्ता येऊन बघितलं तर थोडं कमी झालेलं. म्हटलं थोडंसं पाणी ओतावं. आता ओतून झालं आहे. फक्त तिकडे पायऱ्यांवर मला पाणी ओतायचं आहे आणि इकडनं साईडनं थोडंसं ओतायचं आहे. बादल्या भरलेत मी. पटकन ओतून घेते आणि खाली जाते. वेळ झाला तर 7 वाजलेत. तर आता मी चालले सद्गुरू श्री वामनराव पै यांचा कार्यक्रम आहे आणि सासूबाई त्याच्यामध्ये असल्यामुळे कार्यक्रम लवकर समजतातच. पॅम्पलेट पण वाटलेत आणि काल रिक्षा पण आली होती म्हणजे अनाऊन्स करायला. तर आता मी त्या कार्यक्रमाला जाते आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी ह्यावेळेला नाही आहेत. काही ना काही कामात त्या बिझी आहेत. त्याच्यामुळे बाजूची काकी आणि मी आता चाललो आहे. सासूबाई आणि ग्रेशू अगोदरच गेलेले आहेत. मगाशी 6:30 वाजताच ती लोकं गेलेली आहेत. तर चला मी आत्ता जाते. स्वयंपाक मी अर्धा केलेला आहे, म्हणजे सर्व झालेलं आहे. बाकीचं सगळं आवरून घेतलेलं आहे. फक्त चपाती बनवायच्या आहेत, ज्या की मी येऊन बनवणार गरम गरम. चला मी पटकन निघते आता. वेळ झाला आहे खरं तर. 6:15 झाले. लवकर सर्वांनी विठ्ठल नावाच्या घोषामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. देवळच्या वतीनं छोटीशी भेट, छोटासा सन्मान त्यांच्या या महाराष्ट्र कार्यासाठी आपण करणार आहोत. श्री सोमनाथ यल्लापा पाटील, श्री सुधाकर ज्योतिबा पाटील, श्री सुधाकर ज्योतिबा पाटील हे सगळे आर्मी जवान आहेत. कधी काही आपल्यासाठी सिनियर होते, आज ते आपल्यामध्ये आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. संस्कारामध्ये लागली ती आजपासून बदलायची. 23 फेब्रुवारी 2026 हा संकल्प की मी यात्रा पूजा अर्चा ग्रंथ पठणाची पारायण त्याचं थोडं लिमिट ठेवा. ज्यांच्या शरीराला झेपतं त्यांनीच उपवास करा, बाकीचे करायची गरज नाही. देव राघव कशाबद्दल कोणाचा आहे? देवा तर आत्ता 12:30 होत आलेत. म्हणजे 10 मिनटं आमचं घड्याळ पुढे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता 12:30 दिसतील. पण 12:20 झालेत एक्झॅक्ट टाईम. आणि आत्ता माझं सगळं आवरलं आहे. आल्यानंतर ग्रेशूचा इतका सारा होमवर्क होता. ती आज स्कूलला गेली नव्हती, त्याच्यामुळे खूप सारा होमवर्क होता. तो मी आल्यानंतर करून घेतला. उद्या तिची ओरलची एक्झाम आहे EVSची, त्याची पूर्ण रिव्हिजन घेतली. आणि आत्ता आमची मॅडम झोपते. आता तिला मी झोप म्हणते आणि आत्ता मला जायचं आहे टेरेसवर, कारण टेरेसवर पाणी सगळं त्या ह्याच्यामध्ये आम्हाला भरायचं आहे. दिवसभर जमलं नाही. आत्ता आम्ही टेरेसवर थोडंसं पाणी वगैरे मारून येतो, म्हणजे सकाळपर्यंत छान ओलसरपणा राहील. आत्ता पाणी मारलं तर बरं होईल, त्याच्यामुळे आता आम्ही ते गेलेत वरती पाणी मारायला. मी पण जाते, थोडीफार हेल्प करते त्यांची, कारण दोघांनी मिळून केलं की पटकन होऊन जाईल 10-15 मिनटामध्ये.
आणि सकाळी लवकर उठून ग्रेशूचा टिफिन आला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. परत आम्हाला उद्या गावी जायचं आहे एक अर्जंट कामासाठी, मामाच्या गावी माझ्या. कशासाठी ते मी प्रत्येक गोष्ट नाही व्हिडिओमध्ये सांगू शकत, पण आम्हाला गावी जायचं आहे. ग्रेशू स्कूलमध्ये गेल्यानंतर जाणार आहे, परत पटकन यायचं आहे. आल्यानंतर खूप साऱ्या कामांची लिस्ट आहे, ती मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेन. पण एक गोष्ट मी आवर्जून आज मला सांगावीशी वाटते. सद्गुरू श्री वामनराव पै यांचा जो कार्यक्रम होता आज, त्या कार्यक्रमात आम्ही गेलेलो आणि तिथे जे गेस्ट आलेले ते जी मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर आहे, तिचे वडील आणि तिची आई, म्हणजे त्यांचे वडील आणि त्यांची आई आलेली. आणि खूप छान त्यांनी प्रबोधन दिलं सगळ्यांना. खूप छान त्यांनी स्पीच दिली. खूप छान वाटलं. अगोदर मला सरनेमवरनं थोडंसं वाटत होतं की त्या असतील, कारण मी त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ बघते त्याच्यामुळे. पण कन्फर्मेशन नव्हतं आणि मी त्यांच्या व्हिडिओमध्ये ह्यांना 1-2 वेळा बघितलं होतं, पण मला एवढं आठवत नव्हतं. आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांनी बऱ्याच वेळा जीवनविद्येविषयी बोललेलं आहे. त्याच्यामुळे मला हे माहीत होतं की त्यांचे आई-वडील किंवा त्यांची पूर्ण फॅमिली जीवनविद्येशी रिलेटेड आहेत. म्हणजे ती लोकं पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहेत.